आम्ही तुझे आभार मानतो बाप्पा, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभू. प्रभू, आजच्या या सुंदर दिवसाबद्दल, तू दिलेल्या आनंदाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू येशू. तू या ठिकाणी हजर आहेस प्रभू, तू आमच्यामध्ये हजर आहेस म्हणून तुला धन्यवाद देतो. आमचं हृदय तू तुझ्या प्रेमाने भरलेला आहेस, तुझ्या वचनाने भरलेला आहेस म्हणून तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो बापा, तुझी स्तुती करतो कारण तू उपस्थित आहेस प्रभू. प्रभू, आज जे काही तू आम्हाला शिकवणार आहेस प्रभू, तुला ठाऊक आहे की आम्हाला या ठिकाणी कशाची गरज आहे प्रभू येशू. पवित्र आत्मा, मी विश्वास करतो की या ठिकाणी बोलणारा मी नाही तर तू आहेस पवित्र आत्मा. आणि पवित्र आत्मा, प्रत्येक शब्द जो तू आमच्या मुखातून काढणार आहेस तो आमच्या हृदयाच्या चांगल्या जमिनीमध्ये पडला गेलेला आहे असा आमचा विश्वास आहे. आम्ही धन्यवाद देतो प्रभू आणि विश्वास ठेवतो की त्या प्रत्येक बीजाला 100 पटीने फळ आलेलं आहे म्हणून तुझे आभार मानतो आणि तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो प्रभू की तू आमची समज उघडली आहे, आमची हृदय उघडलेली आहे आणि आम्हाला शहाणपण दिलेलं आहे असा आमचा विश्वास आहे. हे अब्बा पिता, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. तर कसे आहेत सर्वजण? बरोबर आहे का नाही? आज वाटते का रविवार आहे? वाटते का नाही वाटते? पण आनंदी आनंद आहे का नाही? असं रोज असलं तर किती बरं आहे. बरं आहे का नाही? बरं आहे. हालेलुया. तेव्हाच मी विचार करतो, त्यावेळेला 3 दिवस सतत लोक येशूच्याच मागे होते. कशाला? त्याचे कपडे आवडायचे म्हणून, हा, केस मस्त होती म्हणून, मग दाढी मस्त होती. पेत्राने काय बनाला की प्रभूजी, आम्ही तुम्हाला सोडून कुठे जाऊ, कारण तुमच्याकडे एवढे चांगले कपडे आहेत. काय म्हणाला? सार्वकालिक जीवनाची वचनं कोणाकडे आहेत? मग आम्ही सुद्धा येशूकडे येतो ते कशासाठी आलं पाहिजे? कशासाठी आलं पाहिजे? सार्वकालिक जीवन. आम्ही सार्वकालिक गोष्टीविषयी भरपूर वेळा विचार करतो का टेम्पररी गोष्टीविषयी जास्त विचार करतो? पेत्र जो होता तो येशूला का पकडून होता? सर्व कालासाठी होता का टेम्पररी, प्रभू माझा पाय बरा कर मग मी घरी जातो असं बोलत होता का? मग तो कशासाठी होता? सार्वकालिक. त्याला काय, कशाचं वचनामध्ये त्याला माहित होतं की हे जे वचन आहे ते काय आहे? सार्वकालिक जीवनाचं वचन आहे. बरोबर आहे का नाही? तर आज आपण काहीतरी महत्वाचं शिकूया, चालेल ना? किती लोक घरामध्ये रोज स्तुती करतात? किती लोक घरामध्ये रोज स्तुती करतात? स्तुती म्हणजे काय? देवाने आपल्या जीवनात जे काही केलेलं आहे ते आठवून परमेश्वराला काय देणं? धन्यवाद देणं. मग किती लोक रोज करतात? असं नाही की घरामध्ये चालताना पण बोलू शकतो का नाही, प्रभू आम्ही चिकन आणायला गेलतो पण आम्हाला चिकन आज ताजं भेटलं, धन्यवाद येशू, बोलू शकतो का नाही? कारण बायबल सांगते की जोपर्यंत एखाद्या माणसाला स्वर्गामधून काही दिलं जात नाही तोपर्यंत त्याला ते कधीही मिळू शकत नाही. मग चिकन पण मला ताजं भेटलं हे पण कुठून दिलं? कुठून दिलं? स्वर्गातून. बरोबर आहे का नाही? मग माझ्या जीवनात प्रत्येक गोष्ट, माझा नवरा जरी तो कसाही असला तरी तो दिलेला कुठून आहे? मग त्या नवऱ्याबद्दल मला जाऊन 4 लोकांना सांगायचंय की ज्यांनी दिला त्याला धन्यवाद द्यायचा आहे. समजते का नाही समजते? अनेक लोकांची मुलं सुद्धा वाईट मार्गाला जातात असं त्यांना वाटते आणि ते काय करतात? कुरकुर करतात. बरोबर आहे?
पण तो मूल पण कुठून दिलेला आहे? कारण जोपर्यंत आम्हाला स्वर्गातून कुठली गोष्ट भेटत नाही तोपर्यंत आमच्या जीवनात इथे आम्हाला ती मिळू शकत नाही. आणि परमेश्वर सांगतो जे काही स्वर्गातनं आलेलं आहे ते चांगलं आहे. खराब आहे का? नाही. तर आमच्या जीवनात जे काही प्रभूने दिलेलं आहे ते चांगलं आहे का वाईट आहे? प्रभूने दिलेलं, तुम्ही स्वतःहून घेतलेलं नाही. बरोबर आहे. दारू काय प्रभू देतो का? ती तुम्ही स्वतः घेता, म्हणून आपल्याला काय होतं, त्याचा त्रास होतो. कारण ती स्वर्गातनं मला नाही दिली ना. कोणी घेतली ती? मी स्वतः निवडली. बरोबर आहे ना. स्वर्गामधनं काय येतं? प्रेम येतं. पण राग कोण निवडतो? आम्ही निवडतो का स्वर्गातून येतो? आम्ही निवडतो. बरोबर आहे. मग जे काही आम्ही निवडतो त्याचा आम्हाला त्रास होतो का नाही होत? होतो ना. अब्राहमाने पण काय निवडलं? दासी बरोबर निवडलं का नाही? आणि त्याच्यामुळे काय झाला? तो मार्ग सोपा झाला की अजून कठीण झाला? कठीण झाला. मग आम्हाला एक गोष्ट शिकायची आज की परमेश्वरा, मी जर इतके दिवस येऊन स्तुती करत आहे, धन्यवाद देत आहे, मग त्याला काहीतरी महत्व आहे का? की काहीतरी त्याचा फायदा आहे का नाही आहे? बरोबर आहे का नाही? कारण जोपर्यंत आम्हाला माहीतच नाही त्याचा काय फायदा आहे, आम्ही असंच करत आहोत. बरोबर आहे. का करत आहोत? ब्रदर बोलतो कर म्हणून आम्ही करतो. पण जेव्हा मी परमेश्वराला विचारीन, प्रभू आम्ही रोज रोज येऊन हे करत आहोत, अन्य भाषा पण बोलत आहोत, कारण अन्य भाषेमध्ये पण आम्ही स्तुती करतो अनेक वेळा. बरोबर आहे. मग याचा काय फायदा आहे का? आणि तू स्तुती करतो तेव्हा काय आमच्या जीवनामध्ये होत आहे का? कारण दिसत तर काय दिसते का? काहीच नाही दिसत. पण होत आहे का? काय वाटते तुम्हाला? तुम्ही स्तुती करता तेव्हा काय होते आहे का? चला ठीक आहे, आपण एक वचन बघूया. आपण जाऊया स्तोत्र संहिता अध्याय 50 वचन 23 वाचूया. किती बरं वाटतं ना जेव्हा बायका पिशवीमधनं बायबल काढतात. बरं वाटतं का नाही? खरोखर पहिलं पण जीवन असंच होतं का आमचं? असं होतं. पण आता विचार करा, उत्तमच्या बायका पिशवीमध्ये बायबल घेऊन फिरतात. पहिलं काय फिरायचे? औषध. बरोबर का नाही? डॉक्टरच्या चिठ्ठ्या. आता काय घेऊन फिरतात? बायबल. प्रेज द लॉर्ड. हा वाचा. जो आभार रूपी यज्ञ करतो तो माझा गौरव करतो. आणि जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी देवाने सिद्ध केलेले कारण प्राप्त करून दे. हा, आता आपण एक एक शब्द वाचूया. मागे दिसते का वचन दिसते ना? हा, एक एक शब्द वाचू आपण. जो आभार रूपी यज्ञ करतो. यज्ञ म्हणजे काय? तिकडे तो शब्द यज्ञ लिहिलाय, पण त्याचा अर्थ काय आहे माहितीये? दुसऱ्या बायबल मध्ये जर वाचलं, इंग्लिश बायबल मध्ये असं लिहिलंय, सॅक्रिफाईस म्हणजे काय? त्याग, बलिदान. अब्राहमाने काय केलं? बलिदान करायला गेला का नाही केला? येशूने, देवपित्याने आमच्यासाठी कोणाचं बलिदान दिलं? कोणाचं दिलं? स्वतःच्या एकुलत्या एका पुत्राचं. बरोबर आहे का नाही? मग बलिदान आणि यज्ञ म्हणजे काय? बलिदान कोणत्या गोष्टीला बोललं जातं? बलिदान म्हणजे काय?
इकडे कोणची गोष्ट लिहिली आहे? आभार रूपी यज्ञ म्हणजे आभार रूपी बलिदान. काय लिहिलंय? आभार रूपी बलिदान. आणि जो आभार रूपी बलिदान करतो तो माझा म्हणजे कोणाचा? ब्रदरचा. मग कोणाचा? येशूचा काय करतो? गौरव करतो आणि तो देवाचा आदर करतो, देवाचा काय करतो? सन्मान करतो. मग आभार रूपी बलिदान म्हणजे काय? पहिलं बलिदान म्हणजे काय? भरपूर महत्वाचं आहे. हे जर शिकलं ना आणि तुमच्या जीवनात वापरलं, तुमचं जीवन असं चालत आहे ना, ते रॉकेट कसं लावतात गाडीला, विमान कसं उडते, तसं उडायला चालू होईल. बरोबर आहे का नाही? मग बलिदान म्हणजे काय? अरे कोणीतरी बोला. अच्छा, परमेश्वर पित्याने त्याचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी बलिदान म्हणून दिला का नाही दिला? आणि त्याच्याकडे ती गोष्ट किती होती? एक होती का अनेक होती? एकच होती. आणि तो त्या पुत्रावर प्रेम करायचा का नाही करायचा? मग जेव्हा तो पुत्र आपल्यासाठी देत होता तेव्हा त्याला खरोखर द्यावंसं आत्मधनं होत असेल का? कारण तो त्याच्यावर प्रेम करतोय आणि त्याला ठाऊक आहे की माझ्या पुत्राला जेव्हा या पृथ्वीवर पाठवणार आहे तर त्याला ते लोक काय करणार आहे? मारणार आहे. आता एक उदाहरण देतो. समजा तुम्हाला एक मुलगी आहे, बरोबर आहे, आणि कोणी सांगितलं की या व्यक्तीने काहीतरी गुन्हा केला आहे, तर तुम्ही जाऊन बोलणार ठीक आहे त्या व्यक्तीला सोडा आणि माझ्या मुलीला तुम्ही जेलमध्ये ठेवा. बरोबर का नाही? ना का? माझ्या मुलीला तुम्ही जेलमध्ये ठेवा आणि जेलमध्ये सगळे कोण आहेत? अतिरेकी लोक आहेत, सर्व गुंड आहेत. तर त्या जेलमध्ये जर तुम्ही तुमच्या मुलीला पाठवलं तर मुलीला काय ते लोक हॅपी बर्थडे बोलणार का नाही? काय करणार? छळ करणार? काही करू शकतात, कारण ते कोण आहेत? गुंड आहेत. मग तुम्हाला माहित आहे तर तुम्ही तिथे काही केलं तरी पाठवू शकता का त्या जेलमध्ये? का नाही पाठवू शकत? हा, मला माहितीये की तिथे पाठवल्यावर तिला त्रास होणार आहे, पण तरी पण जो व्यक्ती त्या जेलमध्ये आहे त्याला सोडवण्यासाठी माझं हृदय बोलत नाहीये की माझ्या मुलीला मी पाठवू. तरी पण मी त्या व्यक्तीवर प्रेम करते म्हणून त्याला बाहेर काढण्यासाठी मी माझ्या मुलीला तिथे काय करते? त्या वाघांमध्ये सोडवते. बरोबर आहे, कारण मी त्या व्यक्तीवर काय करते? प्रेम करते. तसंच अब्बा पिता परमेश्वर त्याला माहित होतं की या पृथ्वीवर जर मी माझ्या मुलाला पाठवतो तर त्याच्या बरोबर काय काय केलं जाणार आहे. बरोबर आहे का नाही? पण आपल्यावरील प्रेमाखातर त्यांनी हा विचार नाही केला की हे लोक माझ्या मुलाबरोबर काय करणार आहेत, तर तो एक काळजावर दगड ठेवतात बोलतात ना. बरोबर आहे का नाही? म्हणजे करायचं नाहीये, मला वाटत नाहीये, माझं मन करत नाहीये, मला होत नाहीये, तरी मी ती गोष्ट करत आहे. बरोबर आहे का नाही? एक उदाहरण देतो. आता एक आई आहे, बरोबर आहे, आणि एक आई आहे आणि तिची मुलं दोन्ही शाळेत गेली. आणि एखाद्या आईने जर मावरा आणायला गेली आणि तिला 2च मावऱ्याचे तुकडे भेटले. किती भेटले बाजारात? आता ही आईने तर तळलं. एक मुलगी आली आणि तिचा तुकडा तिने खाल्ला. दुसरी मुलगी आली तर ती बघते तुकडा आहे, तर मुलगी काय करते? खाणार का नाही खाणार? खाते. पण आईला जेव्हा विचारते मम्मी तू खाल्लं का,
आई काय बोलते? काय बोलते? खाल्लं. पण खरोखर त्याने खाल्लेलं असतं का? नाही. पण ती स्वतःच्या जीवनाच्या स्वतःच्या पोटाचा त्याग करते, कारण ती आपल्या मुलावर काय करते? प्रेम करते. बरोबर आहे ना? मग बलिदान हे सर्वात पहिलं जो व्यक्ती बलिदान देतो त्याचं ध्येय असतं की मी त्याच्यावर काय करतो? प्रेम करतो. आणि प्रेमाशिवाय कोणतंही बलिदान काय आहे? व्यर्थ आहे. बरोबर आहे का नाही? कारण बायबल सांगते तुमच्याकडे काही असलं, तुम्ही संपूर्ण शरीर जरी स्वतःच जाळण्यासाठी दिलं, तुमच्याकडे जेवढी संपत्ती आहे ती जरी दुसऱ्याला दिली, पण तुमच्यामध्ये जर प्रेम नाही आहे तर तुम्ही काय आहे? वाजणारी छन छन छन. बरोबर आहे का नाही? मग परमेश्वर बलिदान या शब्दाचा अर्थ काय होतो? जी गोष्ट माझ्या मनाला माझ्या हृदयाला पटत नाहीये तरी पण मी ते दुःख सहन करून काय करत आहे? त्याचा त्याग करतो. त्याला काय म्हणतात? बलिदान. बरोबर आहे का नाही? मग लिहा, बलिदान म्हणजे बलिदान म्हणजे जी गोष्ट मी दुसऱ्यांसाठी करतो, जी गोष्ट मी दुसऱ्यांसाठी करतो परंतु मला करावेसे वाटत नाही, परंतु मला करावेसे वाटत नाही, तरीही मी ती करतो. परत सांगू? काय सांगितलं? परत सांग. बलिदान म्हणजे जी गोष्ट मी दुसऱ्यांसाठी करतो, बलिदान म्हणजे जी गोष्ट मी दुसऱ्यांसाठी करतो परंतु मला करावेसे वाटत नाही, मला करावेसे वाटत नाही, तरीही ती मी करतो. बरोबर आहे का नाही? आता उदाहरण. आता बलिदान म्हणजे तुम्हाला समजलं की तुम्हाला करावेसे वाटत नाहीये तरी पण तुम्ही काय करताय. आता एक उदाहरण. ती विधवा होती का नाही जिने किती नाणी टाकली? किती टाकली? 2 टाकली. आणि बायबल मध्ये लिहिलंय की तिने तिची सर्व जितकी पण उपजीविका होती, म्हणजे जे पोटासाठी होतं तेवढं सर्व काही कुठे टाकलं तिने? दानपेटी. आणि प्रभू सांगतो की तिकडे एवढे लोक होते, श्रीमंत भरपूर लोक होते, आणि त्यांनी जे टाकलं, प्रभू सांगतो या बाईने जे टाकलं त्या सर्वांपेक्षा काय आहे? जास्त आहे का छोटा आहे? जास्त आहे. आणि ते जास्त कसं काय झालं? कारण तिला ते द्यावंसं वाटत नव्हतं, परंतु तरीही तिने देवाच्या अधीन राहून, देवाच्या प्रेमात राहून तिने काय केलं? ते दिलं. आणि परमेश्वर सांगतो की ह्या बाईचं जे काही तिने टाकलं आहे, मनुष्याच्या दृष्टीने ते फक्त किती होते? 2. पण परमेश्वर सांगतो आमच्या दृष्टीने हे सर्वांपेक्षा काय आहे? जास्त आहे. बरोबर आहे का नाही? तर आम्ही 1 करोड रुपयामधनं 1000 रुपये दिले ते मोठं आहे का 1000 रुपयामधनं 10 रुपये दिले किंवा 1000 रुपयामधनं 900 रुपये दिले जे माझ्या गरजेचे आहेत ते मोठे आहेत? आम्ही कधी कधी करतो ना, अरे मी 5000 दिले रे, मी 50,000 दिले रे, पण त्याची काय किंमत? परमेश्वर तुमचे पैसे किती आहेत ते तो बघत, तर परमेश्वर तुमच्या हृदयामध्ये काय आहे ते तो बघतो. समजते का नाही समजते?
मग बलिदान म्हणजे जेव्हा पण मी एखादी गोष्टी करतो आणि मला त्रास होतो त्या गोष्टीला पण मी आनंदाने करतो, त्याला म्हणतात काय? बलिदान. मग आता आभार रूपी यज्ञ म्हणजे काय? आभार रूपी बलिदान. आभार म्हणजे काय? जे जे परमेश्वराने माझ्या जीवनात केलं आहे त्या सर्व गोष्टी आठवून मी त्याला त्या बाबतीत काय करतो? त्याला धन्यवाद देतो. बरोबर आहे. आता एक उदाहरण, बलिदान कसं आहे ते आपण समजूया. एखाद्या बाईला ताप आला आहे. ताप नको, मावरं बरं लगेच समजते. बरोबर आहे का नाही? एखाद्या बाईला तिच्या बोटीला मावरं नाही भेटलं. काय झालं? नाही भेटलं. आणि मी तिला सांगतो, बाय एक काम कर, परमेश्वराला जाऊन ना धन्यवाद दे की तू मला भरपूर मासरी दिली आहेस. धन्यवाद ह्या परिस्थितीत देणं सोपं आहे का कठीण आहे? हा, सोपं आहे. इकडे बोलणं सगळं सोपं आहे. सोपं आहे का कठीण आहे? कठीण आहे. कारण जेव्हा ती धन्यवाद जरी देते ना तरी तिचं हृदय बोलतो अरे मावरं नाही आहे, परिस्थिती बोलते पैसे नाही आहेत. बरोबर आहे का नाही? म्हणजे तिचं शरीर सांगते, तिचं मन सांगते ती धन्यवाद द्यायला ती तयार नाही आहे. तरी पण सगळ्या वेदना सोसून ती आनंदामध्ये तरी पण काय करते? धन्यवाद देते. मग आता हिला होतं का धन्यवाद द्यायला? नाही. तरी पण त्या बाईने काय केलं? धन्यवाद दिला. म्हणजे तिने आता आभार रूपी धन्यवादाचा देवाला काय चढवलं? बलिदान चढवलं का नाही चढवलं? चढवलं. मग आता समजा एक बाई आहे, पाय दुखते, आई आई ग, बरोबर आहे का नाही? आणि तिला मी बोललो काय नाही, जाऊन देवाला धन्यवाद दे. देऊ शकते का ते? देऊ शकते. बघा, जेव्हा आम्ही बरं असतो ना, सर्व चांगलं असतं ना, तेव्हा सोपं आहे धन्यवाद देणं. सोपं आहे का नाही? तेव्हा तर तुम्ही देऊ शकताय. काय सिंपल आहे ना, कधी पण देऊ शकता. बरोबर का नाही? पण इथे तिकडे आभार करण्याविषयी बोलत आहे की आभाराचं बलिदान देण्याविषयी देव बोलत आहे? म्हणजे काय? जरी तुमच्याकडे नाही आहे, तुम्हाला नाही होत आहे, त्रास होतोय, तरी परमेश्वर बोलतो जेव्हा तू त्या त्रासामध्ये पण मला धन्यवाद देतो तेव्हा तू आता मला काय करतोय? माझ्या आभार रूपी बलिदान करतो. समजते का नाही समजते? आता एक उदाहरण, समजा एक बाई आहे आणि त्या बाईचा नवरा भरपूर दारू पितो. बरोबर आहे? तर आणि या बाईला मी बोललो एक काम करा, घरी जा आणि देवाला धन्यवाद द्या की धन्यवाद प्रभू, तू माझ्या नवऱ्याची दारू सोडली आहे आणि माझा नवरा तुझं वचन जगाला जाऊन सांगत आहे म्हणून मी तुझे आभार मानते. आता दिसतं काय डोळ्याने? हलून येतोय. बरोबर आहे का नाही? आता ही बोलू शकते का? हा, नाही बोलू शकत. पण परमेश्वर सांगतो मला माहिती आहे तू बोलू नाही शकत आहे, मला माहिती आहे तू करू नाही शकत आहे, पण तरी पण जेव्हा तू करत आहे आनंदाने, आता तू काय देत आहे देवाला? आभार रूपी यज्ञ, म्हणजे आभार रूपी बलिदान. आणि परमेश्वर सांगतो जेव्हा कोणीही व्यक्ती आभार रूपी बलिदान देतो, म्हणजे त्याला होत नाही तरी तो देतो, तो काय करतो? परमेश्वराचा काय करतो? गौरव करतो. म्हणजे परमेश्वराला तो आदर देतो आणि परमेश्वराचा तो काय करतो? सन्मान करतो. समजते का नाही समजते? पुढे काय दिलं? आणि जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईल. आता इकडे तारण देईल हे तर जुन्या करारात आहे. बरोबर आहे का नाही? पण आता नवीन करारात येशूने आम्हाला तारण दिलेलं आहे का नाही आहे? आहे. मग ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याबद्दलच आता मला काय द्यायचंय परमेश्वराला? समजते का नाही? तर लिहा, हे वचन नंबर लिहा,
स्तोत्र संहिता अध्याय 50 वचन 23. स्तोत्र संहिता अध्याय 50 वचन संख्या 23. जेव्हा मी स्तुतीचे बलिदान देतो, जेव्हा मी स्तुतीचे बलिदान देतो, तेव्हा मी परमेश्वर पित्याचा, जेव्हा मी स्तुतीचे बलिदान देतो, तेव्हा मी परमेश्वर पित्याचा गौरव आणि आदर करतो. आणि सर्व गोष्टीत मी स्तुतीच्या बलिदानाद्वारे विजय मिळवितो. स्तुतीच्या बलिदानाद्वारे काय मिळवितो? विजय मिळवितो. आता तुम्हाला एक गोष्ट सांगू, कधी कधी मी कोणाच्या घरी जातो ना, तर तो माणूस काय करतो, काही ऑपरेशन झालेलं असतं, काही दुखत असतं, कधी कोणाला कॅन्सर दिसतो, बरोबर आहे का नाही, आणि त्या परिस्थितीत तो वैतागलेला असतो, जीवाला वैतागलेला असतो का नाही, बरोबर आहे. रात्रीचा कधी कधी तो झोपत नाही, आणि मी जेव्हा जातो, परमेश्वर जेव्हा मला घेऊन जातो, मी त्याला म्हणतो ह्या परिस्थितीमध्ये काय कर, धन्यवाद दे, धन्यवाद, मी बरा झालो आहे. सोपं आहे का कठीण आहे? कारण जितकं तो धन्यवादाला जोर लावतो द्यायला, तितकंच सैतान त्याला कुठे खेचतो का नाही. पण त्या व्यक्तीला जेव्हा मी धन्यवाद द्यायला सांगतो, कुठेतरी त्याच्या डोक्यात राग येत असेल का नाही, की हा काय माणूस आहे, मला इथे मरताना बघतो तरी बोलतो धन्यवाद दे, बरोबर आहे का नाही. आता ही आजी आहे, सांगू काय, आता हिच्या आजीचं काय झालेलं, पायाचं ऑपरेशन झाली आणि ती पालीला होती. एक दिवस आम्हाला बोलवलं, काय करत होती, आई ग, ओई ग, बाबा ग, सगळं बोलत होती. आणि तिला वाटलं ब्रदर याला हात ठेवेल आणि प्रार्थना करेल. मी गेलो, बोललो येशूला धन्यवाद दे, धन्यवाद देत जा, कारण तू बरी झाली. तेव्हा तिला खरोखर होत असेल का, शब्द निघत असतील का, पण जबरदस्ती तरी पण दिले. आणि खरं सांगतो, तुम्ही जर बघाल ना, ज्याच्या कोणाच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं असतं ना, तो 3 माळे कधीच चढू नाही शकत. चढू शकतो का? रोज चढू शकतो का? नाही चढू शकत. तुम्हाला वाटते तिचं ऑपरेशन झालंय, रोज चढते, रोज येते, जाते. आता हिने जो आजारावर विजय मिळवला, तो हिला विजय देणारा कोण आहे? परमेश्वर आहे. परंतु तिने विश्वासाने, जेव्हा तिला जमत नव्हतं तेव्हा पण तिने काय दिला? परमेश्वराला धन्यवाद दिला. समजते का नाही समजते? मग सोपं आहे का कठीण आहे? मग आम्हाला पण सर्दी झाली, खोकला झाली, ब्रदरला फोन करायचा आहे का? नाही. काय करायचंय? धन्यवाद, मी बरी झाली. जर घरामध्ये कमतरता आहे, काय करायचं? प्रभू धन्यवाद, माझं सगळं काही भरलेलं आहे. पण रडत द्यायचंय की आनंदाने? नाही तर असं नाही ना, धन्यवाद प्रभू भरलेलं आहे, लगेच डब्बा खोलून बघतो, अरे आलं नाही, अरे आलं नाही अजून. तसं नाही, चांगल्या हृदयाने. बरोबर आहे का नाही? हालेलुया. तर पहिला फायदा आहे,
जेव्हा आम्ही स्तुती आराधना करतो आणि त्याचं बलिदान देतो, तेव्हा आम्हाला प्रत्येक क्षेत्रात विजय तर मिळतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही काय होतो, पूर्ण होतो. बरोबर आहे का नाही? कोणत्याही गोष्टीची आम्हाला कमतरता नाहीये. आणि जेव्हा आम्ही आभार रूपी यज्ञ करतो, त्यावेळेला आम्ही परमेश्वराचा काय करतो, गौरव करतो आणि त्याचा आदर करतो. समजते का नाही समजते? हालेलुया. आता आपण एक दुसरं वचन बघूया. आपण जाऊया स्तोत्र संहिता अध्याय 22 वचन संख्या 3 मध्ये वाचू. वाचा. तरी पण हे इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या तू पवित्र आहेस. काय? तरी पण हे इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या तू काय आहेस, पवित्र आहेस. आता एक आपण हे पण वचन शिकूया. तरी पण हे इस्रायलाच्या, आता इस्रायल म्हणजे कोण आहे? इस्रायल म्हणजे कोण? आपण लोक ना. परमेश्वर त्याच्या लोकांना काय म्हणून हाक मारतो? इस्रायल. मग इथे कोणाविषयी लिहिलेलं आहे? हे इस्रायलाच्या स्तवनात. स्तवनात म्हणजे काय? स्तवन म्हणजे काय? आशीर्वाद नाही, आशीर्वादित, आश्रय नाही. स्तवन म्हणजे स्तुती. स्तवन म्हणजे काय? स्तुती. तरी पण हे इस्रायलाच्या स्तुतीमध्ये वसणाऱ्या. वसणाऱ्या म्हणजे काय? हा, वसणाऱ्या म्हणजे, आता एक उदाहरण देतो. तुम्ही कुठे वास करता? वास करणे म्हणजे त्या ठिकाणी राहणे. वास करणे म्हणजे काय? राहणे. वसणे म्हणजे त्या घरामध्ये मी वास करतो. मग तुम्ही कुठे वास करता? एक पाताळला करतो, एक उत्तनला करतो, एक नवी खाडीला करतो. बरोबर आहे का नाही? वास करताना तिकडे राहता तुम्ही. मग परमेश्वर कुठे राहतो? हे इस्रायलाच्या स्तवनात. म्हणजे इस्रायल लोक जेव्हा जेव्हा स्तुती करत आहे, त्या स्तुतीमध्ये परमेश्वर काय करतो? वास करतो. म्हणजे त्या लोकांच्या स्तुतीमध्ये परमेश्वर तिथे उपस्थित असतो. समजते का नाही समजते? आता एक उदाहरण देतो. तुम्ही कोणाच्या वराडाला गेले कधी? लग्नाला गेले का नाही गेले? गेले ना. आता जेव्हा आम्ही लग्नाला जातो, कोणाच्या लग्नाचं जेव्हा आम्ही आमंत्रण करणार असतो, बरोबर आहे, तर आम्ही आमंत्रण करण्याच्या वेळी काय घेऊन जातो? काय घेऊन जातो? पत्रिका घेऊन जातो का नाही? आणि पत्रिका घेऊन जातो, त्याच्याबरोबर काय करतो? जाताना मैताचं गाणं वाजवतो. मग काय करतो? का रडत जातो? नाचत जातो का रडत जातो? काय नाकवा काय जातो? आनंदाने जातो का रडत रडत जातो? का बँडवाल्याला बोलतो मैताचं गाणं वाजवा आणि चला? नाही ना. का तसं करतो आपण? नाचत का जातो? आनंदाने का जातो? जर तुम्ही रडत रडत गेले तर ते लोक ज्यांच्याकडे तुम्ही जात आहात ते लोक येतील तरी का तुमच्या वराडाला? ते बोलतील हे लोक रडतात आहे, लग्न आहे का मयत आहे? बरोबर आहे का नाही? कारण आम्ही आनंदाने जातो, कारण आमची इच्छा आहे जेव्हा आम्ही त्याला आमंत्रण आनंदाने देतो ते लोक आमच्या वराडाला येतात. येतात का नाही येत?
पण बिना आमंत्रणाचे कोण येऊ शकतात का? नाही. तसं परमेश्वर काय बोलतो माहितीये, जेव्हा जेव्हा इस्रायल लोक म्हणजे त्याची मुलं त्याची स्तुती करतात, तेव्हा तेच लोक इकडून त्याला स्वर्गामध्ये काय करतात, आमंत्रण देतात की तू आता ये. समजते का नाही समजते? कारण अनेक वेळा जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, त्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला परमेश्वर देतो, पण कोणाद्वारे देतो? देवदूताद्वारे देतो. बरोबर आहे. देवदूत आपल्याला सहाय्यासाठी येतात, पण परमेश्वर सांगतो जेव्हा आम्ही स्तुती करतो त्यावेळेला आता देवदूतला नाही पाठवत तो, आता कोण येतो? स्वतः कोण येतो? मग मला सांगा, देवदूताला कदाचित अडथळा येतो. बरोबर आहे. दानिएलच्या पुस्तकात लिहिलंय की देवदूताने त्याला अडवलेलं. बरोबर आहे. देवदूताला सैतानाने अडवलेलं. मग ते युद्ध झालं, त्याच्यानंतर तो मनुष्याकडे आला, दानिएलकडे येऊन त्याला उत्तर दिलं. पण जेव्हा आम्ही स्तुती करतो तेव्हा परमेश्वर दूताला निरोप घेऊन नाही पाठवत, तर आता परमेश्वर काय करतो? स्वतः येतो. मग स्तुती केल्याने काय होतं? जेव्हा आम्ही आनंदाने स्तुती करतो तेव्हा आम्ही परमेश्वराला स्वर्गामध्ये काय देतो? आमंत्रणाचं कार्ड देतो, पत्रिका देतो की तू आता या ठिकाणी ये. पण स्तुती करताना जेव्हा आम्ही रडत रडत स्तुती केली, दुःखाने केली, तर काय होणार? तो येणार का? तर बोलेल काय झालं याला, हे कोणचं आमंत्रण आहे रडत रडत? बरोबर आहे का नाही? पण जेव्हा आम्ही स्तुती करतो त्यावेळेला आम्ही त्या पित्याला आमंत्रण देतो का तू ये. बरोबर आहे का नाही? हे कधी बोललंय माहितीये वाक्य? कोणी बोललेलं आहे हे वाक्य? कोणी बोललंय आणि कुठे बोललेलं आहे माहितीये तुम्हाला हे वाक्य? ज्या वेळेला प्रभू येशू क्रूसावर असताना शेवटचा श्वास घेत होता ना, जेव्हा त्याच्या शरीराचं हाल केलेले, त्यावेळेला त्याने त्या जखमेमध्ये, एवढ्या त्रासामध्ये, दुःखामध्ये तो कोणाला आनंदाने आमंत्रण देत होता? कोणाला देत होता? परमेश्वराला. कारण त्याला माहितीये त्याचं नातं तुटलंय, तरी पण तो बोलतो की मला माहिती आहे जरी माझं पापामुळे तुझ्याशी नातं तुटलेलं होतं, कारण त्याचं नातं होतं, पण आपल्या पाप जेव्हा त्याने घेतलं तेव्हा त्याचं नातं काय झालेलं? थोड्या वेळासाठी तुटलं गेलेलं. तरी पण तो बोलतो मला ठाऊक आहे तू माझं ऐकणार नाहीस, पण मला हे सुद्धा ठाऊक आहे भले मी काही असो, पण जेव्हा मी तुझी स्तुती करतो तेव्हा मी तुला काय करतो? कसं माहित पडेल तुम्हाला? हे येशू बोलला का क्रूसावर? नाही बोलला. किती लोकांना वाटते बोलला? बोलला का नाही बोलला? बोलला. कसं काय बोलला? हे वाक्य बोललाय तो. हे इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या स्तुती असो. बोलला. किती लोक बोलतात बोलला? बोलला का नाही बोलला? अरे बोला, काय झालं? अच्छा ठीक आहे, तुम्हाला समजेल बोलला का नाही बोलला. त्याच्यामध्येच पहिलं वचन वाचा, मग समजेल तो बोलला का नाही बोलला. मुख्य हा, हे माझ्या देवा माझ्या देवा, माझ्या देवा माझ्या देवा, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? हे वाक्य बोललेला का नाही बोललेला? मग हे वाक्य त्यांनी बोलून संपून नाही केलं तर आपल्याला वाटते की तो असं बोलत होता की माझा देवा माझा जेव्हा तू त्याग का केलास, पण त्यांनी तसं नाही बोललं, तर तो परमेश्वराची स्तुती करत होता. आणि हे पूर्ण स्तोत्र त्यांनी त्या क्रूसावर काय केलं? बोललेलं. काय लिहिलंय? माझा देवा तू माझा त्याग का केलास? मग परमेश्वरने ह्या क्रूसावरनं बोललेलं का नाही बोललेलं? काय लिहिलंय? पुढे वाचा. माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करण्यास तू जवळ नाहीस,
माझ्या देवा, दिवसा मी धावा करतो तरी तू ऐकत नाहीस, रात्रीही धावा करतो तरी मला चैन पडत नाही. तरी पण जरी तू माझं ऐकत नाही, तरी पण हे इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या, म्हणजे प्रभू सांगतो मला माहिती आहे जेव्हा मी कसंही असो, माझं जीवन काही असो, पण जेव्हा मी त्याला त्या वाईट परिस्थितीमध्ये, दुःखामध्ये धन्यवाद देतो, त्या क्षणाला जेव्हा मी आनंदाने धन्यवाद देतो, तेव्हा परमेश्वराला मी आमंत्रित करतो की तू आता या ठिकाणी हजर हो. समजते का नाही? मग परमेश्वर आमच्यापासून भरपूर लांब आहे का? नाही. पण जेव्हा आम्ही स्तुती करतो, त्या स्तुतीमध्ये तो त्या ठिकाणी विराजमान होतो. म्हणजे स्वर्गातून त्याचं सिंहासन सरळ सरळ कुठे उपस्थित होते? आमच्या मध्ये. मग तुम्हाला काय वाटते, आता आम्ही धन्यवादाचं गीत गात होतो का नाही? इथे तर कोणच नव्हतं. कोण होते का? कोण होता? दिसत नाही. दिसत होते का? म्हणून कोण असं उभं होतं? कोण तिकडनं नारळ मोजत होतं झाडावर? पण ज्याला ठाऊक आहे की स्तुती केल्यावर भले तो दिसत नाही, कारण देव एक आत्मा आहे, पण तरीही जेव्हा मी स्तुती करतो, जर बायबल सांगते की स्तुती केल्यावर प्रभू जर विराजमान होतो, तर या ठिकाणी तो विराजमान होतो म्हणजे होतो. समजते का नाही समजते? मग लिहा, हे वचन लिहा, स्तोत्र संहिता अध्याय 22 वचन संख्या 3. स्तोत्र संहिता अध्याय 22 वचन संख्या 3. जेव्हा 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 सेल हालेलुया. जेव्हा जेव्हा लिहा, जेव्हा जेव्हा काही नाश्ता घ्या, पोहा खात खात ऐकू शकता, काय प्रॉब्लेम आहे. जेव्हा जेव्हा लिहा लिहा लिहा, त्यांना कुठे बघतात? ते खाणार आपण जसे खाल्ले तसंच ते तोंडानेच खाणार आहे, डोळ्याने तर नाही खाणार. बरोबर का नाही? बघायचं असेल उभं करून खायला सांगतो त्या. मग बघा, जेव्हा जेव्हा मी परमेश्वराची स्तुती करतो, जेव्हा जेव्हा मी परमेश्वर पित्याची स्तुती करतो, तेव्हा तेव्हा मी त्याला माझ्या जीवनामध्ये आमंत्रण देतो. मी त्याला माझ्या जीवनामध्ये आमंत्रण देतो. जेव्हा जेव्हा मी परमेश्वराची स्तुती करतो, तेव्हा तेव्हा मी परमेश्वराला माझ्या जीवनामध्ये आमंत्रण देतो. एक लाईन सोडून लिहा. जेव्हा 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 मी परमेश्वराला धन्यवाद देतो, जेव्हा जेव्हा मी परमेश्वराला धन्यवाद देतो, तेव्हा तेव्हा तो माझ्याजवळ
विराजमान होतो, विराजमान होतो. हालेलुया. तर स्तुती आणि धन्यवाद दिल्याने परमेश्वराच्या उपस्थितीत आम्ही राहू शकतो का नाही राहू शकत? राहू शकतो ना. पण कसं द्यायला लागेल? आमंत्रण कार्ड कसं देतो? रडत का हसत? हसत. बरोबर आहे का? लाइटिंग बिटिंग लावून जाता का नाही? बरोबर आहे ना. मग हालेलुया. अजून एक वचन बघू. चला आपण जाऊया स्तोत्र संहिता अध्याय 97 वचन संख्या 5. स्तोत्र संहिता अध्याय 97 वचन संख्या 5. स्तोत्र संहिता 97 वचन संख्या 5. भेटलं का? वाचा. परमेश्वरासमोर सर्व पृथ्वीच्या प्रभू समोर पर्वत मेणाप्रमाणे वितळले. मी समजू शकतो ळचं काय होतं ते. हालेलुया. तर परमेश्वरासमोर सर्व पृथ्वीच्या प्रभू समोर पर्वत कशा प्रमाणे विरघळले. मग आता आम्ही पहिल्या वचनामध्ये काय लिहिलं? वाचा बघा काय लिहिलंय. 22:3 मध्ये काय वाचलं? जेव्हा जेव्हा आम्ही परमेश्वराची स्तुती करतो तेव्हा माझा देव माझ्या जवळ असतो का नसतो? हा, असतो का नसतो? हालेलुया. आणि इथे काय लिहिलंय? परमेश्वरा समोर म्हणजे माझ्या देवा समोर, माझ्या पित्या समोर काय होतं? जेव्हा माझा प्रभू माझ्या जवळ असतो तेव्हा काय होतं? पर्वत मेणाप्रमाणे काय होतात? विरघळतात. पर्वत म्हणजे काय? डोंगर. पर्वत म्हणजे काय? पर्वत म्हणजे काय? अच्छा, पर्वत आहे ना, तो लगेच विरघळू शकतो का? हा, विरघळतो कधी पर्वत? पर्वत म्हणजे दगडाचा आहे ना, तो विरघळू शकतो का? त्या दगडाला, लोखंडाला विरघळवण्यासाठी किती तापमानाची गरज आहे? जास्त पाहिजे का नाही? म्हणजे तिथे जास्तीत जास्त सामर्थ्य पाहिजे का नाही? पाहिजे. मग आता ज्या वेळेला परमेश्वर आमच्या समोर उपस्थित आहे, आम्ही जेव्हा स्तुती करतो आणि प्रभू जेव्हा उपस्थित आहे, त्याच प्रभू समोर आमच्या जीवनामध्ये जे पर्वत आहेत, असतात का नाही पर्वत आमच्या जीवनात? कोणते पर्वत? दगडाचे? मग कोणते पर्वत? आजार, गाठ, मुतखडा. बरोबर आहे का नाही? दुःख, कर्ज, संकट, हे सर्व काय आहेत? पर्वत. प्रत्येकाच्या जीवनात आहे का नाही? आहे. पण प्रभू सांगतो की ज्या वेळेला माझी उपस्थिती त्या ठिकाणी आहे, तर माझ्या सामर्थ्याने प्रत्येक आजार, प्रत्येक संकट कितीही मोठं असो, कितीही मजबूत असो, ते त्या अग्नीमध्ये सामर्थ्याने कशाप्रमाणे विरघळतात? मेणाप्रमाणे. म्हणजे काय? किती लोक मेणबत्त्या पेटवल्यात? कधी पेटवल्या का नाही पेटवल्या? पेटवल्या ना. मेणबत्ती हाताने विरघळू शकते का? ताकद लावा तिला विरघळायला. विरघळेल का? हा, नाही विरघळणार. पण आग जी आहे ती मेणबत्तीला सोप्या रीतीने विरघळवते का नाही विरघळत? विरघळवते. मग माझा देव कोण आहे? आग आहे का?
कोण आहे? चला ठीक आहे, वाचू आपण. अनुवाद अध्याय 4 वचन 27 वाचू. चला 24 वाचा. अनुवाद अध्याय 4 वचन 24 वाचू. वाचा वाचा. कारण तुझा देव परमेश्वर. कोणाचा देव? माझा. माझा का? सर्वांचा. म्हणजे माझा ना. अरे तुम्ही थोडी असं बोलणार सर्वांचा. मी बोलतो माझा प्रभू आहे, माझ्यासाठी तो माझा देव आहे. तुमच्यासाठी कोण पाहिजे? सर्वांचा पाहिजे, सार्वजनिक पाहिजे की माझा स्पेशल आहे बाबा? माझा ना. आपण केव्हा कसं बोलतो? असं बोलतो का तुमच्याकडे गळ्यात काय घालता? पोत घालता का नाही? ही सर्वांची पोत आहे असं बोलतो का? मग काय बोलतो? ही माझी पोत आहे. कारण ती कोणाची आहे? माझी पर्सनल आहे. दुसऱ्याला देणार का मी? नाही. मग हे कोणाचं आहे? माझा का सर्वांचा? हा माझा परमेश्वर. बोला माझा परमेश्वर. वाचा. कारण माझा देव परमेश्वर हा भस्म करणारा अग्नी आहे. काय आहे? भस्म करणारा. मग विचार करा, देव जेव्हा आम्ही त्याला आमंत्रण देतो, म्हणजे जेव्हा आम्ही स्तुती करतो, त्या क्षणाला इथे काय उपस्थित असतं? कधी विचार केलाय? कारण आम्हाला माहितच नाही ना, बरोबर का नाही? म्हणून आम्ही करतो प्रभू चाललंय. पण परमेश्वर सांगतो जेव्हा तुम्ही ती स्तुती करत आहात तेव्हा देव स्वतः आपल्यामध्ये स्वर्ग सोडून काय होतो? विराजमान होतो. आणि तो परमेश्वर एक भस्म करणारा अग्नी आहे. म्हणजे त्याच्या उपस्थितीमध्ये एवढं सामर्थ्य आहे की कोणतीही गोष्ट, वाईट गोष्ट त्याच्या उपस्थितीमध्ये टिकू शकत नाही. मेणाप्रमाणे विरघळतं. म्हणजे आग जेव्हा पेटवतो मेणबत्ती, तेव्हा ती आग किती सोप्या रीतीने त्या मेणाला विरघळवते. ती आग त्रास घेते का विरघळवायसाठी? का आग पेटली तसं मेण किती पण मजबूत असो, ते विरघळायला लगेच विरघळते? लगेच पेटवल्यावर मेणबत्ती लगेच विरघळते का हळूहळू चालू होते? बरोबर. म्हणजे जेव्हा आम्ही स्तुती करतो तेव्हा आमचा परमेश्वर आमच्या जवळ उपस्थित होतो का नाही? आणि जेव्हा मी स्तुती करतच राहत आहे, आता त्या परमेश्वराची उपस्थिती जर माझ्या बरोबर आहे, तर त्या उपस्थितीमध्ये आता प्रत्येक माझ्या जीवनातील संकट, दुःख, आजार, गाठ जे काही आहे ते सोप्या रीतीने वितळायला काय होतं? मग वितळून काय होणार? थोड्या दिवसांनी भस्म, नष्ट. समजते का नाही? म्हणजे मी जेव्हा स्तुती करतो तेव्हा मला असं वाटते की काहीच होत नाही, पण आपल्यापेक्षा सैतानाला जास्त माहिती आहे की तेव्हा काय होतं. म्हणून तो आम्हाला कशामध्ये गुंतवतो? नारळ मोज, कांदे मोज, बटाटे मोज. बरोबर आहे का नाही? कारण त्याला माहिती हिने जर तोंड उघडलं का मला इकडून पळायला लागेल. त्याला माहितीये की जर जे आजार आहेत त्या आजारांना पण माहितीये हिने जर तोंड उघडलं ना तर हिचा देव इथे येणार आणि माझी वाट लागणार. म्हणून तो आपल्याला काय करतो? कधी कधी गुंतवतो. हे नको करू, बघ तुझ्या बाजूवाली बघते तुला, बघ ती बघते. मग आम्ही स्तुती पण कशी करतो? हालेलुया हालेलुया हालेलुया. बरोबर आहे का नाही? कारण आम्हाला हे शिकायचं आहे. ह्या जगामध्ये ज्या गोष्टी दिसतात आहे ना डोळ्यांनी, त्याच्या कितीतरी पटीने या ठिकाणी न दिसणाऱ्या गोष्टी काय आहेत? उपस्थित आहेत. समजते का नाही समजते? तुम्हाला काय वाटते? आम्ही इथे सर्व बसलो आहे, कितव्या माळ्यावर आहे? 3ऱ्या माळ्यावर आहे. बरोबर आहे का नाही? इथे सैतानाचं राज्य आहे का नाही या जगात? आहे.
पण इथे कोणीच नसल्यामुळे आपण सुखरूप बसलो आहे का? इथे देवाचे भरपूर काही काही लोक इथे उपस्थित आहेत, त्याचे दूत या ठिकाणी हजर आहेत, अग्नीचे रथ उपस्थित आहे, म्हणून आम्ही सुखरूप बसलोय. काय वाटतंय तुम्हाला? हा, एलियाला जेव्हा मारण्यासाठी आले, एलिया की अलिशाला, तेव्हा त्याचा दास जो होता ना, तो बाहेर येऊन बघतो आणि एलियाला सांगतो की मालक बघा, एवढे लोक आलेले आहेत तुम्हाला मारायला आणि आपण एकटे आहोत, आता आम्ही मरणार. तर एलिया काय बोलतो त्याला, एलिया काय बोलतो माहितीये का, की घाबरू नकोस, ते लोक जेवढे आहेत ना त्याच्याहून जास्त आपल्याकडे आहेत. काय म्हणतो? ते लोक जेवढे आहेत त्याच्याहून जास्त कुठे आहेत? पण ते लोक किती लोक होते? आता हा दास काय बोलेल वाटते, मालक सकाळी सकाळी, बरोबर आहे का नाही? पण एलियाचं लक्ष, एलिशाचं लक्ष कशावर होतं? जे दिसते त्याच्यावर होतं का जे दिसत नाही त्याच्यावर होतं? समजते का नाही? म्हणून आता पण असं वाटते, अरे आता एकटाच उभा इथे, पण मी एकटा नाहीये. एकटा आहे का? हे पूर्ण जागाची आहे ना, हे तुम्हाला कट्टा दिसतोय का? हा कट्टा, जेवढी इथे माणसं आहेत ना त्याच्याहून जास्त पटीने दिव्य दूत बसलेले आहेत, पवित्र आत्मा आहे, अग्नीचे रथ इथे उभे आहेत. कशासाठी? आपल्या सिक्युरिटीसाठी. समजते का नाही? पण ते दिसत म्हणून नाही का? दिसत नाही म्हणून नाही का? तुम्ही विचार पण नाही करू शकत की आपण आता कोणत्या परिस्थितीत आहोत. जर दिसलं ना ते डोळ्याने, तुम्ही बोलणार बाबा बाबा नको रे. बरोबर आहे का नाही? समजते का नाही समजते? आणि देव जर इथे उपस्थित आहे तर बाकी कोण तुमच्या विरुद्ध येऊ शकते का? पण आमचं लक्ष कशावर असते माहिती आहे? त्या देवावर नसते. तेव्हा आम्ही कधी कधी काय होतो, जागतिक गोष्टीवर लक्ष ठेवतो. पण आम्हाला जेव्हा कळते ना, जेव्हा आम्ही स्तुती करतो, तोंड उघडतो, त्यावेळेला भरपूर काही गोष्टी आध्यात्मिक जगामध्ये घडतात का नाही घडत? घडतात. आणि ज्या वेळेला माझा परमेश्वर जो सर्वसाधारण आहे का भस्म करणारा अग्नी आहे, सामर्थ्याने भरलेला आहे, बरोबर आहे का नाही? आता परत तेच वाचू आपण, स्तोत्र संहिता 97:5. अच्छा, ते शिकताय ते समजते ना, पण वापरणार ना का ऐकून परत घरी जायचं? वापरल्याशिवाय काही बदल होऊ शकत नाही. वाचा. परमेश्वरासमोर सर्व पृथ्वीच्या प्रभू समोर पर्वत लेण्याप्रमाणे वितळले. पर्वत म्हणजे कितीतरी कठोर असतात, कितीतरी कठीण असतात, पण तरी पण जेव्हा परमेश्वराची उपस्थिती त्या ठिकाणी येते, त्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यावेळेला काही असो ते तिकडे त्याच्या उपस्थितीमध्ये राहू शकत. मग आता त्रास आला, समस्या आली, दुःख आली, का ब्रदरला फोन करायचाय का परमेश्वराला फोन करायचाय? काय करायचंय? फोन करायचं म्हणजे काय करायचं? स्तुती करायची. बरोबर आहे का नाही? आता इथे कोण असा बाप आहे किंवा आई आहे जेव्हा त्याचं मूल त्याला हाक मारतं? आता उदाहरण समजा, हे कौकर लोक आहेत ना, हे बोट घेऊन थोडस पाण्यामध्ये गेले आणि काम करतात आहे बोटीवर, बरोबर? आणि मुलाला छोट्या कुठे सोडलं? बंदरावर आहे, दिसतोय, खेळतोय, आणि कौकर लोक बोटीमध्ये काय करत आहे? काम करत आहे. अचानक तिकडनं त्या मुलाने हाक मारली, डॅडी, जोरात. आता हा बाप कामधाम सोडून पोहत त्याच्याकडे येणार का बोलणार पेक मी येते थोड्या वेळाने काम झाल्यावर? काय करणार? येणार. मग तसंच परमेश्वर पण जेव्हा आम्ही स्तुती करतो ना, सगळं सोडून पहिलं कुठे येतो? आपल्याकडे.
कारण जितकं आम्ही इच्छितो परमेश्वराला आम्हाला हाक मारायची आहे, त्याच्याहून 100 पटीने परमेश्वर पिता इच्छितो की माझ्या मुलांनी मला रोज रोज काय केले पाहिजे, हाक मारली पाहिजे, माझ्याशी बोललं पाहिजे. समजते का नाही समजते? बरोबर आहे का नाही? मग लिहा, हे वचन लिहिलं का तुम्ही? जेव्हा 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 मी परमेश्वराची स्तुती करतो, जेव्हा जेव्हा मी परमेश्वराची स्तुती करतो, तेव्हा तेव्हा प्रभू उपस्थित होतो आणि त्याच्या उपस्थितीमध्ये माझ्यामधील प्रत्येक दुःख, प्रत्येक आजार, प्रत्येक दुःख, प्रत्येक आजार प्रत्येक संकट, प्रत्येक कर्जाचे डोंगर मेणाप्रमाणे म्हणजेच सोप्या रीतीने वितळून नष्ट होतात. सोप्या रीतीने वितळून नष्ट होतात. हालेलुया. तर आता जेव्हा आम्ही मेणबत्ती पेटवतो, तेव्हा त्या मेणबत्तीला वितळवण्यासाठी आम्ही मेहनत करतो त्या त्या आगीच्या सामर्थ्याने ती वितळते. म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही स्वतःच्या शक्तीने प्रयत्न करतो दुःखांना सामोरे जायला, पर्वतांना वितळवायला, आजार नष्ट करायला, पण ते होऊ शकत नाही. पण जेव्हा आम्ही स्तुती करतो तेव्हा आता आम्ही कोणाचं सामर्थ्य वापरत आहे? आणि परमेश्वराच्या सामर्थ्याने ते वितळणार का नाही वितळणार? वितळणार. लिहा, जेव्हा जेव्हा आम्ही स्तुती करतो, जेव्हा आम्ही स्तुती करतो तेव्हा आम्ही स्वतःची शक्ती नाही, तेव्हा आम्ही स्वतःची शक्ती नाही, तर आम्ही परमेश्वराची शक्ती वापरतो. परमेश्वराची शक्ती वापरतो. हालेलुया. लिहिलं का? आता आपण जाऊया स्तोत्र संहिता अध्याय 8
वचन संख्या 2 मध्ये जाऊ. स्तोत्र संहिता अध्याय 8 वचन संख्या 2. तू बाळके व तांदुली यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहेस. अच्छा, तू म्हणजे परमेश्वर सांगतो, परमेश्वराने जी बालकं आहेत, जी तानुली आहेत. कोण बालकं आणि तानुली? म्हणजे जे बारके बारके आहेत ना, जे दूध पितात आहेत. बरोबर आहे का नाही? परमेश्वर सांगतो भले ते दूध पित आहे, तरी पण जेव्हा ते तोंड उघडून स्तुती करत आहे, तेव्हा त्यांच्याच मुखाने माझं सामर्थ्य काय होत आहे, त्या ठिकाणी प्रस्थापित होत आहे. कारण एक लहान मुलगी जरी स्तुती करते, तरी त्या ठिकाणी प्रभू आहे का नाही होणार? आहे. म्हणजे ती लहान मुलगी आम्हाला वाटत आहे की हिला काय माहिती नाही, हिने कधी बायबल खोललं नाही, काही केलं नाही. पण जर तिने तोंड उघडलं आणि स्तुती करायला सुरुवात केली, त्या क्षणाला तिच्या मुखातून काय होत निघतंय? सामर्थ्य निघत आहे. आणि त्याच सामर्थ्याने, सामर्थ्य म्हणजे काय? हा, सामर्थ्य म्हणजे काय? शक्ती. आता एक उदाहरण देतो. ही लाईट चालू आहे का नाही आहे? चालू आहे ना. कशामुळे चालू आहे? कारण ही लाईट आहे म्हणून ही पेटत आहे का? हा, मग का पेटत आहे ही? इलेक्ट्रिसिटीमुळे ना, लाईटीमुळे पेटत आहे ना. पण जर समजा मी लाईट बंद केली, आता ही पेटणार आहे का? नाही. मग ह्याच्यामध्ये ह्याला पेटवण्यासाठी कोणती शक्ती वापरण्यात येत आहे? इलेक्ट्रिसिटी. म्हणजे सामर्थ्य जेव्हा ह्याच्यामध्ये टाकलं जात आहे, ही जी बंद आहे ती काय होत आहे? पेटत आहे. पण जसं सामर्थ्य काढलं जात आहे, तसं पेटलेली ट्यूबलाइट आता काय होते? बंद होते. मग सामर्थ्य म्हणजे अशी एक शक्ती आहे, जेव्हा आम्ही ती आमच्या जीवनात वापरतो, त्यावेळेला ती परिस्थितीला काय करते? बदलून टाकते. काय करते? मग लिया. सामर्थ्य म्हणजे अशी एक शक्ती. सामर्थ्य म्हणजे अशी एक शक्ती जी कोणत्याही परिस्थितीला बदलून टाकते. काय करते? कोणत्याही परिस्थितीला काय करते ती? उदाहरण, एक बाई आहे. उदाहरण, एक बाईचं डोकं दुखते. काय होते? डोकं दुखते. पण ज्या वेळेला ती तोंड उघडून स्तुती करते, त्यावेळेला आता तिच्या तोंडातनं काय निघते? सामर्थ्य. आणि तेच सामर्थ्य डोकेदुखी चालू आहे, पण काय करून टाकते? नंतर बंद करून टाकते. मग परिस्थिती बदलली का नाही बदलली? बदलली. एखाद्या बाईच्या बोटीला मासली नाही भेटत आहे, पण जेव्हा ती स्तुती करायला सुरू करते, तिकडे काय स्थापित होते? सामर्थ्य. आणि तेच सामर्थ्य भले आता बोट खाली दिसत आहे, पण थोड्या दिवसांनी काय दिसणार? बोट भरलेली. म्हणजे परिस्थिती काय करून टाकते? समजते का नाही समजते? किती सोपं आहे ना. पण किती सोपं आहे का कठीण आहे? मग वापरला का नाही एवढी वर्ष? माहित नाही. प्रेज द लॉर्ड. पण देवाला धन्यवाद, आता तरी कळालं. बरोबर आहे ना? नाही तर काय, दुसरा येऊन स्तुती करतो मग. हालेलुया. मग प्रभू सांगतो
तू बाळके म्हणजे जे लहान आहेत, हे छोटी छोटी मुलं पण आहेत ना, यांच्या मुखात पण एवढी शक्ती आहे ना, का जेव्हा ते तोंड उघडून स्तुती करतात त्यावेळेला तिकडे कोणतीही गोष्ट थांबू शकत आणि काय होतं माहितीये, पुढे वाचा. तुला तू नाही परत तू बाळके व तानुली यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे. तुला विरोधी आहेत म्हणून आणि वैरी व सूड घेणारा यांना कुंठित करावे म्हणून तू असे केले आहे. कोणाला कुंठित करावे? जे वैरी आणि तुमचे विरोधी. तर किती लोकांना विरोधी आहेत? तुमचा विरोधी कोण आहे? शेजारी, बाजूवाला, नवरा का बायको? आमचा विरोधी कोण आहे? तुमचा शत्रू कोण आहे? बाजूवाला नाहीये. बरोबर आहे का नाही? पण आम्ही कोणावर चिडतो? पण बाजूवाला तुमचा शत्रू नाही आहे. बरोबर आहे का नाही? मग शत्रूला जेव्हा आम्ही स्तुती करतो, इकडे लिहिलंय जेव्हा तानुली मुलं, लहान मुलं स्तुती करतात त्यावेळेला त्यांच्या मुखातनं सामर्थ्य स्थापित होतं आणि त्यांचे वैरी, विरोधी काय होतात? कुंठित होतात. काय होतात म्हणजे काय? कुंठित होतात म्हणजे काय? अरे बोला. नाही, कुंठित होतात. किती लोकांनी कुत्र्याला दगड मारलाय का नाही मारलाय? आम्ही तर लहानपणी जेव्हा येशू मध्ये नव्हतो तेव्हा असा कुत्रा झोपायचा ना, पाठचे 2 पाय पकडायचो आणि उडवायचो. बरोबर आहे का नाही? मग किती लोक आता नाही. आता ठीक आहे, पहिलं तसं होतं थोडं, पण मला तेव्हा ज्ञान नव्हतं, म्हणजे माहित नव्हतं. खेळण्यामध्ये तर किती लोकांनी कुत्र्याला दगड मारलाय झोपलेल्या? मारलाय का नाही मारलाय? काय होतं सांगा बघूया, तुम्ही नक्की मारलाय का नाही मारलाय? काय होतं जेव्हा आम्ही दगड मारतो? काय आवाज करून काय करतो? कसा आवाज करतो? अरे कसा आवाज करतो? कोणीतरी माईक दे रे. हालेलुया. कोणी मारलाय दगड? खरं सांगा. मारलाय का नाही मारलाय? कोणी मारलं दगड? कोणीच नाही मारला. अरे मारला का नाही मारला? मी काय काढू? कोणाचा आवाज काढू? बघा हिला मी काय, मला बोलतो कुत्र्याचा आवाज काढ. कुत्र्याला दगड मारला का नाही मारला? किती लोकांनी मारला? सगळ्यांनी मारला ना. बरं इन्सिया दाखव कसा आवाज आला कुत्र्याचा. अरे दाखव ना, मला समजेल तू मारला का नाही मारला दगड. नाही मारला, ठीक आहे. तू मारला का? अरे कोणीच नाही दगड मारला. मग पुढचं कसं शिकणार आपण? ताई तुम्ही मारला दगड कुत्र्याला? मारला का नाही मारला? स्नेहा मारला दगड? नाही बाबा ही चांगली मुलगी आहे रे बाबा. कोणी मारला का नाही? पुरुषांनी पण नाही मारला. आवाज आला का नाही? दाखवा कसा आलाय. हे द्या त्यांना माईक द्या. कसा आवाज आला बघ. पहिलं तेच बोलले आवाज येतो म्हणून मी बोललो बघू कसा आहे. ऐका कान देऊ नाही का?
थप काय होत? तो दगड होता. थप. पण हा कुत्रा कोणचा होता? इंग्लिश होता का? मारला का नाही मारला दगड? शंकरराव भाई दगड मारला कुत्र्याला का? हा मारला का नाही मारला? तर कुत्र्याला जेव्हा दगड मारतो कसा आवाज येतो? येतो का नाही येतो? तसंच इथे लिहिलंय की जेव्हा आपण स्तुती आराधना करतो ना, आपल्या जवळ जो सैतान असतो ना, तो पण असा आवाज करतो आणि काय करतो? पळतो. पण आमची सवय असते, आम्ही त्याला काय देतो? चाय बिस्किट देतो. बरोबर आहे का नाही? काय देतो? चाय पाणी देतो. मग दगड मारायला स्तुती आराधना केली म्हणजे काय मारला आम्ही? दगड मारला. मग तो कसा पळणार? परत येणार का? परत आला परत मारायचा. बरोबर आहे का नाही? आणि तुम्हाला माहितीये लकवा, लकवा लकवा माहितीये? लकवा झालेला माणूस परत उठू शकतो का? नाही. काय करू शकतो का? तसंच कुंठित म्हणजे परमेश्वर सांगतो, जेव्हा तुम्ही स्तुती करताना लहान लहान मुलं पण त्या सैतानाला लकवा मारतो, तो नंतर काहीच करू नाही शकत आहे. समजते का नाही समजते? आणि जेव्हा आम्ही स्तुती करतो आमच्या भोवती, आता इकडे तर नाही लिहिलं पण दुसऱ्या बायबलमध्ये असं लिहिलंय की जेव्हा लहान मुलं स्तुती करतात तेव्हा ते लोक त्यांच्या भोवती एक विटांची काय बांधत आहे? भिंत बांधत आहे. बाहेरचा शत्रू आता इथपर्यंत येऊ शकत नाही. पण जेव्हा लोक कुरकुर करतात तेव्हा जी भिंत परमेश्वराने बांधलेली आहे तीच भिंत आता हतोडी घेऊन तोडतात आणि कोणाला आमंत्रण करतात? समजते का नाही? मग आता काय करायची? स्तुती करायची का कुरकुर कुरकुर करायची? आणि बघा, जेव्हा तुम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये स्तुती करणार ना, हे मावरं बिवरं तर एकदम छोटी छोटी गोष्ट आहे प्रभूसाठी. बरोबर आहे का नाही? मी कधी कधी विचार करतो, प्रभू तू मला एवढं शहाणपण प्रभू दिलं की मी जर बोट काढली तर किती मालामाल होऊन जाईल. बरोबर आहे का नाही? पण बोटीपेक्षा मासा धरायपेक्षा प्रभू बोलतो माणसं धर ना, कशाला तिकडे जातो? बरोबर का नाही? माणसं धरणं चांगलंय का मासे धरणं चांगलंय? काय धरणं? मग कधी विकता बोटी? अरे तुम्हीच बोलले ना माणसं धरणं. माझ्या जोडीला चला मग. बोलायला सगळं सोपं आहे हा, पण सोडायला. बरोबर का नाही? रिन्सिया, तुला मी फोन करीन, नक्की विचारणार आवाज कसा होता. हालेलुया. तर जेव्हा आम्ही स्तुती करतो ना परमेश्वराची दुःखामध्ये पण, तेव्हा आता आम्ही काय करायला लागलोय? माझ्या बाजूला परमेश्वराची भिंत उभारायला घेतली आहे की शत्रू आता या साईडला येऊ शकत नाही. समजते का नाही समजते? समजते ना? मी तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा जेव्हा त्रास होतो, समस्या होते, आम्ही काय करतो माहितीये? परमेश्वराला फक्त धन्यवाद देतो. आणि जेव्हा आम्ही धन्यवाद देतो तो त्रास आम्हाला असं वाटतच नाही, उलट आमची परिस्थिती थोड्या वेळाने काय होऊन जाते? बदलून जाते. मग आमची होते, तुमची नाही होणार का? होणार का नाही होणार? होणार. पण करायला कोणाला लागेल स्तुती? समजते का नाही? अच्छा, इथे कोणाचं डोकं बिकं दुखते का? कोणच नाही, सगळे बरे आहेत. अरे या, काय घाबरू नका, आवाज विवाज नाही काढायला लावणार मी. कोणाचं दुखते का नाही दुखते? काय दुखते? हा हा, मग या. म्हणूनच तुम्हाला येशूने पाठवलं. आम्हाला कोण पाहिजे होतं ना. या, धन्यवाद द्या या आई आल्या त्याबद्दल. येशू आतमध्ये आहे तुमच्या. या इथे. आता दुखते ना थोडं?
कमी जाईल, हा? थोडं कमी जाईल. थोडं कमी जाईल. अच्छा ठीक आहे. मी इथे येशू तिथे आहे. इकडे उभे राहा, इकडे उभे राहा. अरे असे फिरा का नाही, त्यांना बघू द्या ना. एवढे तुम्ही मस्त दिसत आहात, मेकअप केलेला आहे. उभे राहा. आता कोणाला बोलू? हे मोठे लोकांना नको, आपण बारके बघूया. इथे काय पाहिजे? तानुली आणि बाळक. बरोबर आहे ना? तिकडे नको बघू, इथे बाळक इथे आहेत. बाळक काय करतात आहे? खातात आहे, पितात आहे. बरोबर आहे का नाही? हालेलुया. चला ठीक आहे. कोण बाळक येईल? बाळक रे, ये बाय, तू ये. आता ही मुलगी आहे. इकडे मेकअप बरा केला. आता ही मुलगी आहे का नाही? छोटीशी आहे का नाही? काय वाटते हिच्यामध्ये काय पॉवर बिवर आहे काय? हिच्यात आहे काय? जेव्हा ही स्तुती करणार तेव्हा येणार आहे. बरोबर आहे का नाही? काय सोपं आहे. मला काय कर, आजीचे हात पकड. आजी हात द्या. पकड. डोळे हात पकड. डोळे बंद करा. तू पण डोळे बंद कर. आणि फक्त आजी तुम्ही शांत राहा. ही फक्त काय कर? स्तुती कर. बोल धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. ठीक आहे? डोळे बंद कर. बोल धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, जोरात बोलत राहा. धन्यवाद येशू, 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 धन्यवाद येशू. आता हालेलुया हालेलुया. हालेलुया. तुम्ही बंद ठेवा डोळे. हालेलुया, 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 हालेलुया. Hallelujah, 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 hallelujah. Hallelujah, 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 hallelujah. Hallelujah, 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 hallelujah. Hallelujah, 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 hallelujah. Hallelujah, 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 hallelujah. Hallelujah, 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 hallelujah. हालेलुया. आता हिला काय वाटलं? हिला वाटलं मी फक्त काय बोलते. बरोबर आहे. तुम्हाला पण काढलंय हे काय अशीच बोलते. बरोबर आहे का नाही? पण आता त्या आजीला विचारा, डोकं दुखते का? बघा, विचारा. आजी डोकं दुखते? हा? आता नाही दुखे. किती दुखते? थोडं कमी झालं. परत रेडी. मेनाप्रमाणे हळूहळू वितरते ना मेन. ठीक आहे. डोळे बंद. रेडी बाबा. धन्यवाद येशू, 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 धन्यवाद येशू. आता डोळे उघडा. काय झालं? बोला बोला बोला. गेलं बरी झाले. अरे वा, प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. बस आले ते फायदा झाला ना. हा, मग आता रोज या. हा, चॉकलेट घेऊन या मला. डॉक्टर कुठे गेली? आता हिच्यामध्ये काय वाटते तुम्हाला? सर्टिफिकेट आहे का हिच्याकडे? हा, का PhD केली? काय आहे हिच्याकडे? काही नाही आहे. पण जेव्हा तिने ह्या वचनाला लिहिलंय की तानुली आणि बाळके यांच्या मुखामध्ये काय दिलंय? परमेश्वराने सामर्थ्य दिलंय. म्हणजे शक्ती अशी दिलीये की जेव्हा ते स्तुती करतात, दुखी मोठे मोठे आजार गायब. मग आता ही मुलगी आहे. आता हिला सिक्रेट कळालं का नाही? कळालं का नाही? समजलं का नाही? मग आता हिच्या घरी कोणाचं डोकं दुखलं काही काय करणार? हात पकडून काय करणार? आणि तुम्ही काय करणार? ब्रदरला फोन कर.
नाही समजलं का हिला फोन लावा, ही शिकवेल. शिकवशील नाही ना? हा ठीक आहे, जा. व्हेरी गुड. काय वाजवा त्या मुलीसाठी. हालेलुया. मग सोपं आहे का कठीण आहे? नाही, तिने ना 50 दिवस उपवास केले होते पहिले. हा, तिने उपवास केलेले आणि ती त्या डोंगरावर बसलेली, तेव्हा तिला ते दान भेटलं. बरोबर का नाही? हा, ते दादा हा बोलतात. काही नाही भेटलं, फक्त तिने त्या वचनावर काय केलं, विश्वास ठेवला. तेव्हा तिने जसं करायचं होतं तसं तिने केलं आणि तसं तिथे काम झालं. सोपं आहे. मग तिला मेहनत करायची गरज लागली का विश्वासाने कृती करायची गरज लागली? आता आजी हसते बघा, एकदम चकाचक. बघा बघा, पहिली आली तेव्हा तिला ती पकडायला गेली, गे 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 गे. आता तिच्यापेक्षा जास्त आजी हसायला लागली. बघा बघा बघा. हालेलुया. समजते का नाही समजते? मग परमेश्वर जिथे आहे तिथे आनंद आहे. जास्त मेहनत करायची गरज आहे का? फक्त वचन शोधा, वचनाप्रमाणे काम करा, झालं. सोपं आहे. त्या मुलीच्या हातून करू शकतो, तर मी तर म्हणतो तिच्याहून छोटी जरी आणली ना तरी पण करणार. जे तानूला बाल आहे ना, त्यांनी पण तो उघडला ना, काम झालं. समजते का नाही समजते? मग तुमच्या मुलांना पण शिकवलं तर फायदा आहे का नाही आहे? आतापासूनच शिकवलं, पुढे जेव्हा मोठे होणार तेव्हा त्यांचं जीवन तसंच असेल का भरपूर खतरनाक असेल एकदम. आवाजच आवाज, कू 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 कू. बरोबर आहे का नाही? समजते का नाही समजते? काय लिहिलं लास्टचं बघा. काय लिहिलं? लिहा. जेव्हा मी स्तुती करतो, जेव्हा मी प्रभूला धन्यवाद देतो, जेव्हा मी प्रभूला धन्यवाद देतो, तेव्हा मी माझ्या भोवती एक संरक्षणाची काय लिहिलं? जेव्हा मी प्रभूला धन्यवाद देतो तेव्हा मी माझ्या भोवती संरक्षणाची भिंत उभारतो. संरक्षणाची काय उभारतो? भिंत उभारतो. एक लाईन सोडून लिहा. जेव्हा मी छोट्या छोट्या गोष्टींसाठी कुरकुर करतो, छोट्या छोट्या गोष्टींसाठी कुरकुर करतो, तेव्हा मी माझ्या भोवती व माझ्या कुटुंबाभोवती असलेली संरक्षणाची भिंत पाडून टाकतो. संरक्षणाची भिंत काय करतो? पाडून टाकतो. पुढे लिहा एक लाईन सोडून. जेव्हा मी धन्यवादाचे जीवन जगतो, तेव्हा
मी माझ्या जीवनाला सैतानाच्या प्रत्येक कार्यापासून दूर ठेवतो. परत सांगू. जेव्हा जेव्हा मी धन्यवादाचे जीवन जगतो, तेव्हा मी माझ्या जीवनाला सैतानाच्या प्रत्येक कार्यापासून माझ्या जीवनाला दूर ठेवतो. लिहिलं. हालेलुया. स्तुती आणि धन्यवाद देणे. लिहा. स्तुती एक लाईन सोडून लिहा. स्तुती व धन्यवाद देणे हे मला व माझ्या मुलाबाळांना माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने दिलेले एक सामर्थ्यवान शस्त्र आहे. परमेश्वराने दिलेले एक सामर्थ्यवान शस्त्र आहे. शस्त्र म्हणजे हतियार. हतियार कुठे आहे? आमच्या जिभेमध्ये. किती लोक आहेत? झाशीची राणी माहितीये तुम्हाला? माहितीये का नाही माहिती? झाशीची राणी किती लोकांना माहितीये? घाबरू नका, आवाज काढायला नाही लावणार. माहितीये ना? ही झाशीच्या राणीने जर तिच्या तलवारीने एक पण युद्ध हरलं नाही, बरोबर आहे, आणि ती तलवार तुम्हाला मी दिली तर तुम्ही किती युद्ध जिंकाल का? अरे पण तिने जिंकली का नाही? मग तुम्ही का नाही जिंकणार? उठा उठा, सकाळ झाली. किती जिंकणार तुम्ही? एक तरी जिंकणार का? नाही. का नाही जिंकणार? कारण तिने ती तलवार घरी न ठेवता काय केली? वापरली, चालवली. बरोबर आहे का नाही? तिला शस्त्र दिलेलं पण तिने ते वापरलं तेव्हा ती जिंकली. मग आम्हाला पण परमेश्वराने शस्त्र दिलाय स्तुती आणि धन्यवादाचं का नाही दिलंय? दिलंय. पण आम्ही तोंड बंद ठेवलं आणि ब्रदरला फोन केला की ब्रदर तुम्ही करा, तर आम्ही जिंकणार का हरणार? जिंकणार? हरणार. कारण तोंड कोणाचं आहे?
ब्रदरांचं काय पण झालं ब्रदर तुमचं आहे ना. मी येऊन उघडू शकतो का घरी? अरे उघड उघड उघड. उघडू शकतो का? का तुम्हालाच उघडावं लागेल? बरोबर आहे ना. इथे कसं आहे माहितीये का, आमचा येशू थोडा वेगळा आहे. आमचा येशू काय शिकवतो माहितीये? येशू बोलतो माझ्यावर बिल फाडू नका. येशू बोलतो तुमच्यावर मी फाडतो. कारण का आता तोंड उघडायची जबाबदारी कोणाची? नाही तर पहिली कोणाची होती? येशू तू बघ, आम्ही सगळं काही करतो, आम्ही सगळं वाईट जीवन जितो, तोंड उघडत नाही, पण तू आम्हाला चांगलं फळ दे. पण येशू बोलतो नाही नाही, ते संपलं. आता जीवन बदललंय, काळ बदलला, आता तोंड तुम्हाला उघडावं लागेल. समजते का नाही? का फक्त ब्रदरलाच उघडावं लागेल? समजते का नाही? म्हणजे हे जे वचन दिलंय ते माझ्या एकट्यासाठी ब्रदरसाठीच आहे का आम्हा सर्वांसाठी समान काम करते? सर्वांसाठी काम करते. फक्त ह्याच्यावर जो कोणी विश्वास ठेवतो, जेवढं त्याला स्वतःमध्ये भरतो, त्या वचनानुसार करतो, तितकंच त्याचं जीवन दिवसेंदिवस काय होते? बदलते. पण अजून पण तो बोलतो, वाचतो म्हणजे ज्ञान घेतो, पण ते कार्यात नाही वापरत, म्हणजे त्याप्रमाणे करत नाही, तो बायबल तर सांगते तो मूर्ख आहे. बरोबर आहे का नाही? कोण आहे तो? कारण त्यांनी घेतलं पण त्यांनी ते वापरलं नाही. मग त्याचा काय फायदा होणार का? नाही. काय लिहिलं तुम्ही लास्ट लाईन? या जेव्हा जेव्हा मी धन्यवादाचं जीवन जगतो, जेव्हा जेव्हा मी धन्यवादाचे जीवन जगतो, तेव्हा तेव्हा सैतान माझ्यापासून दूरच राहतो. सैतान माझ्यापासून काय करतो? मग डॉक्टरकडे लाईन लावणं सोपं आहे का तोंड उघडून स्तुती करणं सोपं आहे? समजते का नाही समजते? हालेलुया. आता अजून एक आपण वचन बघूया. आपण जाऊया स्तोत्र संहिता अध्याय 100 वचन संख्या 4. वाचा. स्तोत्र संहिता अध्याय 100 वचन संख्या 4. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. कोणाचे उपकार स्मरण? उपकार स्मरण म्हणजे काय? उपकार आणि स्मरण हे दोन शब्द वेगवेगळे आहेत का नाही आहेत? पण ह्याला जर जॉईंट केलं तर काय होतं? उपकार स्मरण. मग उपकार स्मरण म्हणजे काय? उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत. दोन गोष्टी आहेत. पहिलं काय करायचं? उपकार स्मरण. स्मरण म्हणजे काय? आठवायचं. काय आठवायचं? माझ्या बाजूवाली मला काय बोलली. मग काय आठवायचं? देवाने, परमेश्वराने माझ्या जीवनात माझ्यावर काय काय उपकार केले आहेत ते पहिलं आठवायचं. आणि त्याच्यानंतर मला काय करायचंय? स्तवन म्हणजे करायचंय. तेच उपकार आठवून धन्यवाद द्यायचाय, त्याची स्तुती करायची आहे. आणि नंतर मी काय करतो? त्याच्या अंगणात. मग परमेश्वराच्या अंगणामध्ये, त्याच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करण्यासाठी मार्ग काय आहे? काय आहे? किती लोकांना वाटते सतत परमेश्वराच्या उपस्थितीत राहावं? वाटते का नाही वाटते? मग मार्ग काय आहे? इंग्लिश मध्ये वाचू. इंग्लिश मध्ये भरपूर मस्त लिहिलंय. वाचू ना, चालेल ना? मराठीत आपण समजू नंतर. इथे एवढं हे नाही, पण इंग्लिश मध्ये मस्त लिहिलंय. चालेल ना? इंग्लिशचं पण शिकू शकता तुम्ही आता.
कोणाकडे मोबाईल आहे? मोबाईल मध्ये वाचा स्तोत्र संहिता 104, टीपीटी ट्रान्सलेशन मध्ये वाचा. टीपीटी मी वाचू का? माझ्याकडे असेल. टीपीटी मी वाचतो, ठीक आहे. यू कॅन पास थ्रू हिज ओपन गेट्स विथ द पासवर्ड ऑफ प्रेस. समजलं? काय समजलं? मराठीत वाचू. तुम्ही परमेश्वराच्या अंगणाचे जे दरवाजे उघडे ठेवलेले असतात, त्या अंगणामध्ये स्तुतीची जी चावी आहे त्या दरवाजाला लागल्यावरच तुम्ही त्याच्या अंगणामध्ये काय करू शकता. समजलं का नाही समजलं? म्हणजे काय? पासवर्ड ऑफ प्रेस म्हणजे पासवर्ड काय आहे, ती चावी काय आहे? स्तुती. म्हणजे परमेश्वराच्या अंगणामध्ये, त्याच्या स्तुतीमध्ये, त्याच्या अंगणामध्ये, उपस्थितीमध्ये प्रवेश करण्याची चावी आहे काय? स्तुती, धन्यवाद. समजते का नाही? आता एक उदाहरण देतो. तुम्ही कधी मोठ्या कंपनीमध्ये वगैरे गेलेत? हा, नाही गेले? अच्छा, तुमच्या घराला दरवाजा आहे का नाही आहे ना? तर दरवाजा लॉक असला तर तुमच्याकडे 10 चाव्या असल्या तर सगळ्या चाव्यांनी दरवाजा उघडेल का नाही? हा, का नाही उघडणार? जी चावी आहे तीच चावी लागल्यावर काय होणार? आता एटीएम कार्ड वापरता का नाही वापरत? तुम्ही वापरता का एटीएम कार्ड? माहितीये का काय करतो एटीएम कार्डनी? पैसे काढतो का नाही? ते एटीएम कार्ड जेव्हा आम्ही टाकतो काय दाबावं लागतं तिथे? पासवर्ड. बरोबर आहे, म्हणजे कोड. पण तो जर टाकला नाही, चुकीचा असेल तर पैसे येणार का? हा, मग त्या मशीन मध्ये पैसे नाही का? पैसे आहेत, पण ते येत नाहीत कारण का तुम्ही पासवर्ड टाकलेला आहे चुकीचा. बरोबर आहे का नाही? तसंच परमेश्वर सांगतो, जेव्हा पण तुम्हाला कुठेही तुम्ही असा, बागेत असा, जंगलात असा, दुकानात असा, एकटे असा, कुठेही असा, पण ज्या वेळेला तुम्ही माझ्या उपस्थितीत येण्यासाठी धन्यवाद म्हणजे उपकार स्मरण करून धन्यवाद देत आहे, त्या क्षणाला तुम्ही कुठे पोचत आहे? त्या दरवाजामधनं परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये. समजते का नाही समजते? मग आता इथे बसलेला माणूस कुठेही असो, तो बोंद्रावर मावरा करत असो नाही तर टोपल्या धुत असो, तिकडनं तो परमेश्वराच्या अंगणात उपस्थितीत पोचू शकतो का नाही शकत? पासवर्ड काय आहे? स्तुती आणि धन्यवाद. सोपा आहे का कठीण आहे? मला एक बाई आलेली आणि ती असं सांगत होती की मी भरपूर काही करते पण मला ना अजून असं वाटत नाही, काहीतरी कमतरता वाटते. तर तिला एकच बोललो, घरी जा आणि परमेश्वराने जेवढे तुझ्यावर उपकार केले ना तेवढे आठव आणि त्याला काय दे? धन्यवाद दे. आणि फक्त धन्यवाद दे. ती बाई बोलते, थोड्या वेळाने मी स्वतः अनुभव करत होती की परमेश्वराची उपस्थिती माझ्या बाजूला आहे. कळालं का नाही? किती बोट आहेत आपल्याला? किती बोट आहेत? 5? काय झालं, भूक लागली का काय? 10 का 5? 10 ना? ही 10 बोट दिली आहे का नाही? प्रत्येक बोटावर सकाळी पहिलं उठतो ना आपण, काय करायचं? परमेश्वराने माझ्यासाठी हे केलं म्हणून त्याला धन्यवाद. प्रभू धन्यवाद कारण तू मला जागा केलं. प्रभू धन्यवाद कारण तू मला श्वास दिला. प्रभू धन्यवाद कारण तुझी दया सकाळी नवीन होते. असं प्रत्येक उपकार आठवून परमेश्वराला काय द्यायचं? बोटांवर धन्यवाद.
बोटांवर, पहिल्या बोटांवर, नंतर अजून अजून वाढू शकतो का नाही? पण जेव्हा आम्ही धन्यवाद देतो, प्रभू बोलतो तुझी परिस्थिती काही असो, तू कुठेही असो, तू आंघोळ करो या नको करो, पण जेव्हा तू तोंड उघडत आहे, धन्यवाद देत आहे, स्तुती करत आहे, प्रभू सांगतो त्या क्षणाला मी आता तुझ्याकडे आहे आणि तू माझ्या अंगणामध्ये काय केलेलं आहे? प्रवेश केलेला आहे. तू माझ्या उपस्थितीमध्ये आता आलेला आहे. आणि वचन सांगते परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये पर्वत काय होतात? समजते का नाही समजते? हालेलुया. मग आम्हाला जेव्हा पण परमेश्वराच्या उपस्थितीत जायचंय, कोणता मार्ग आहे? पासवर्ड, चावी, रडायचं. तुम्ही विचार नाही करत की जेव्हा मी स्तुती करतो तेव्हा परमेश्वराच्या अंगणात जात आहे, बरोबर आहे का नाही? मग जर मी आता कुरकुर करतो तर आता अंगणामध्ये जाणार आहे का अंगणापासून अजून लांब जाणार आहे? आणि आम्ही जास्तीत जास्त अंगणाच्या आत घुसतो का बाहेर पडतो? समजते का नाही? मग आता काय करायचं? आतमध्ये का बाहेर? हा, कारण आतमध्ये गेल्यावर कोणीही तुम्हाला काही करू शकत. पण आतमध्ये जायला दोनच गोष्टी आहे. उपकार स्मरण करायचे, म्हणजे त्याने जे जे उपकार माझ्यावर केले ते आठवून कोणती चावी लावायची आहे? स्तुतीची, म्हणजेच धन्यवादाची. समजते का नाही? आमच्या जीवनात तर अनेक अनेक चमत्कार झालेले आहेत जेव्हा आम्ही स्तुतीचं जीवन जगतो ना. पहिलं पण मी तुमच्यासारखाच होतो, फक्त काय मागा, बरोबर. काय करायचो? कारण माझ्या पुढचे 100 लोक मागतात तर मी तर नवीन आलो, मी काय करणार? कोणाला फॉलो करणार? कोणाला फॉलो करणार? त्यांनाच. ते लोक मागतात आहे, मी पण प्रभू तू मला पण दे, चल आता हे लोक आहेत मला पण तेच दे. पण ज्या वेळेला मला सत्य कळालं ना की तसं नाही होत, आपण उलट रडतो रडतो रडतो. काही काही बायकांना तर मी बघितलं छाती भीती आपटून असे 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 दे 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 दे. अरे काय मी बोललोय? असं असते का कधी? आपण पण आपल्या मुलांना असंच करतो का की तो त्याला बोलतो डोकं बिका आपट, फोड डोकं, मग मी तुला दे, असं करतो का? कारण आमचं जेव्हा नातं मजबूत आहे ना त्यावेळेला आम्हाला असंच दिलं जातं. पण ज्या दिवशी मी माझी प्रार्थना प्रत्येक शब्द धन्यवादाचा केला ना, भले परिस्थिती काही असो, पण जेव्हा आम्ही धन्यवाद देतो तेव्हा आम्ही प्रत्येक क्षणाला काय आहे? परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये, त्याच्या अंगणामध्ये आहे. आणि आता कोणीही आमचं काही बिघडू शकत. समजते का नाही समजते? हालेलुया. लिया. जेव्हा 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 मी परमेश्वराने माझ्यावर केलेल्या, जेव्हा जेव्हा मी परमेश्वराने माझ्यावर केलेल्या उपकारासाठी, नाही माझ्यावर केलेले उपकार आठवून, असं लिहा. जेव्हा जेव्हा मी परमेश्वराने माझ्यावर केलेले उपकार आठवून त्याला धन्यवाद देतो, तेव्हा मी परमेश्वराच्या उपस्थितीत पोहोचतो. तेव्हा मी त्याच्या उपस्थितीत पोहोचतो. धन्यवादाचे जीवन, एक लाईन सोडून लिहा. धन्यवादाचे जीवन, धन्यवादाचे जीवन
परमेश्वराच्या उपस्थितीत आणि त्याच्या अंगणात, परमेश्वराच्या उपस्थितीत आणि त्याच्या अंगणात पोहोचण्याची एक चावी आहे. काय आहे? तर सर्वांकडे दिली आहे चावी का नाही दिली? किती लोकांनी लावली आतापर्यंत? वापरली का नाही वापरली चावी? आता रोज वापरायला लागेल ना. आणि किती लोकांकडे सैतानाने दिलेली चावी पण असू शकते. कोणती ती? कुरकुर करायची. जेवढं तेवढं तुमची भिंत मग नंतर बोलणार, ब्रदर काय झालं? मी थोडी केलं, तूच केलं. तुझ्याकडे तुझं तोंड होतं, मी थोडी काय केलं. बरोबर आहे का नाही? समजते का नाही समजते? मग आम्हाला आमच्या जीवनात स्तुती आम्ही इतके दिवस करत होतो, पण आम्हाला त्याचा अर्थ माहित होता का? आता माहित झाल्यावर काय होणार ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे ना. मग घरी आम्हाला रोज किती वेळ केली पाहिजे हे विचार करा. हा, काय असेल माहितीये का? समजा इकडे चोर घुसले आणि हे तुमचं घर आहे आणि तुम्ही बंदूक घेऊनच बसलेले आणि दिवसभर धद मारतच आहे. तो येणार का आतमध्ये? काय बोलेल, बाबा इथे नको, इथे तर दिवस रात्र धर चालू असते. बरोबर आहे का नाही? तू बोलेल नको. पण काही लोक काय, ती बंदूक वापरतच नाही, कप्पाटात ठेवतात. मग तो येणार नाही का? बोलणार अरे इथेच जाऊ, चला, ह्याचं घर मस्त आहे, इथे बंदूक बिंदूक काय नाही. मग आता बंदूक दिवस रात्र चालवायला पाहिजे का नाही? धर 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 धर. समजते का नाही? हालेलुया. तर आता आपण जेवायला जाऊया. कोण येते प्रार्थना करायला शेवटची धन्यवादाची? मागो नाही हा, धन्यवाद. कोण येते? या तुम्ही, या ऐवंदाता या. हालेलुया. तर आता हे दिलंय ते घरी जाऊन वाचणार, वापरणार का नाही वापरणार? हा, प्रभू परमेश्वरा, आम्ही सर्वजण तुला धन्यवाद देतो. आज तू आम्हाला सगळ्यांना इकडे एकत्र आणलं, तुझं वचन ऐकण्यासाठी, तुझं वचन शिकण्यासाठी. तुझं वचन सांगत आहे, तू आमच्या प्रेमाखातर तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू आमच्यासाठी दिलास, आम्हाला तू सोडवलेला आहेस. प्रभू परमेश्वरा, तू आमच्या स्तुतीमध्ये उपस्थित असतो, आमच्या धन्यवादामध्ये तू उपस्थित असतो आणि तुझी शक्ती त्याच्याद्वारे आम्हाला सर्व बंधनातून, आजारातून, सर्व संकटातून सोडवते. याविषयी तू आम्हाला शिकवलं आहेस. आज जे काही तू आम्हाला प्रधानांच्या द्वारे शिकवलं आहेस ते आमच्या अंतःकरणाच्या चांगल्या जमिनीत पडलेलं आहे आणि त्याला 100 पटीने पीक आलेलं आहे. म्हणून मी तुला धन्यवाद देतो. अप्पा बापा, मी ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन आमेन आमेन. हालेलुया. तर सर्वांनी पहिलं इकडनं लहान